नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ अपडेट तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत वंदे मातरम ह्या राष्ट्रगिताक 150 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान वर्सभर चलपी यादिस्तीक कार्यावळींचें उक्तावण करतले. बिहार वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्या वयलो प्रचार पावलो तेंगशेर. काल पयल्या पांवड्यार जाल्ले विक्रमी 64.66% मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेनवारा वाराणसीक भेट दितले आनी 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो वांटो दाखयतले. भारतीय सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डान मुखेल सोशल मिडिया प्लॅटफॉर्मांक आनी इंटरनेट सर्च इंजिन पुरवणदारांक फटीच्या गुंतवणूक कार्यावळी आड सुरक्षा घटमूट करपाक सांगला आनी गोंयांत चलतल्या फिडे बुद्धीबळ संवसारीक कप 2025 सर्तीत तिसऱ्या फेरयेत सुवात मेळोवपा खातीर आयज 8 भारतीय खेळगडे दुसऱ्या फेरयेच्या टायब्रेकात खेळटले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गिताक 150 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान वर्सभर चलपी यादिस्तीक कार्यावळींचें उक्तावण करतले. संस्कृती मंत्रालय हो सुवाळो घडोवन हाडटा. हो दीस दर एका भारतीयां खातीर एक म्हत्वाचो खीण आसा अशें सोशल मिडिया पोस्टांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. वंदे मातरम हें एक प्रेरणादायी आव्हान आसा आनी हें गीत सगळ्या पिळग्यां खातीर प्रेरणा दिवपी आसा अशें तांणी म्हळें. ह्या गितान पुराय देशभरांत देशभक्तीची भावनाय जागृत केल्या अशें तांणी सांगलें. ह्या कार्यावळींत भौशीक सुवातेर वंदे मातरमच्या पुराय आवृत्तीचें सामुहीक गायन आसतलें. तातूंत समाजांतले सगळे घटक पुराय उमेदीन वांटो घेतले. वंदे मातरम हें गीत बंकिमचंद्र चटर्जी हांणी 7 नोव्हेंबर 1875 अक्षय नवमी दिसा रचिल्लें. ते पयलीं तांच्या आनंदमठ ह्या कादंबरीचो एक भाग म्हूण बंगदर्शन ह्या साहित्यीक मासिकांत प्रकाशीत जालें. मातृभुंयेक शक्ती, समृद्धी आनी दिव्यतेचें प्रतीक म्हूण आवाहन करून हें गीत भारताच्या एकता आनी राष्ट्रीय अभिमानाचें तिगून उरपी प्रतीक जालें. केंद्रीय मंत्रिमंडळान फाटल्या म्हयन्याच्या 1 तारखेक राष्ट्रीय गिताक 150 वर्सां पुराय जाल्ल्या खातीर देशभरांत उत्सव मनोवपाक मान्यताय दिल्ली. हे वेळार लघु डॉक्युमेंटरी फिल्मांचें प्रदर्शन जातलें. प्रधानमंत्री हे निमतान यादिस्तीक तिकीट आनी नाणें जारी करतले. बिहार वेंचणुकेच्या पयल्या पांवड्यार काल शांतीकायेन मतदान जालें. बिहार विधानसभेच्या पयल्या पांवड्यात विक्रमी 64.66% इतलें मतदान जालें. 1314 उमेदवारांचो फुडार आतां ईव्हीएमांत सील जाला. ह्या पांवड्यार मुखेल दावेदारां मदीं भाजप फुडारी आनी उपमुखेलमंत्री सम्राट चौधरी आनी विजयकुमार सिन्हा, नितीश कुमार हांच्या मंत्रिमंडळांतले 16 मंत्री आनी राजद फुडारी आनी महाआघाडीचे मुखेलमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव हांचो आस्पाव आसा. कांय तुरळक घडणुको सोडल्यार मतदान शांतीकायेन पार पडलें. लखीसराय जिल्ल्यांतल्या एका मतदान केंद्रा लागसार कांय हल्लेखोरांनी उपमुखेलमंत्री आनी भाजप उमेदवार विजयकुमार सिन्हा हांच्या ताफ्याचेर हल्लो केलो. वेंचणूक आयोगान ही घडणूक गांभीर्यान घेतल्या आनी संबंदीतांचेर कठोर कारवाय करपाचे निर्देश पुलीस महासंचालक विनय कुमार हांकां दिल्यात. वेंचणूक आयोगाच्या आंतरराष्ट्रीय वेंचणूक अभ्यास कार्यावळी खाला 6 देशांच्या प्रतिनिधींनी पाटणा, मुझफ्फरपूर, वैशाली आनी नालंदा मतदारसंघाक भेट दिली. तांणी मतदान प्रक्रियेचें निरीक्षण केलें आनी मुक्त, निश्पक्ष आनी पारदर्शक वेंचणुको सुनिश्चित करपा खातीर वेंचणूक आयोगान केल्ल्या यत्नांची तोखणाय केली. इतले मजगतीं बिहार विधानसभेच्या दुसऱ्या पांवड्या वयलो प्रचार लेगीत नेटान सुरू आसा. ह्या दुसऱ्या पांवड्या खातीर 11 नोव्हेंबराक मतदान जातलें. मतमेजणी 14 नोव्हेंबराक जातली. पाकिस्तान भारताच्या कायदेशीर प्रकल्पांक आडमेळी हाडपाक सिंधू उदक कबलात यंत्रणेचो परत गैरवापर करता अशें कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी म्हळें. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी तांच्या उलोवपांत भारता बद्दल केल्ल्या कांय अन्यायकारक संदर्भाचेर तांणी तीव्र आक्षेप घेतलो. हे वेळार उलयतना तांणी फुडें सांगलें. सस्टेन्ड हॉस्टिलिटी और क्रॉस बॉर्डर टेररिज्म से इंडस वाटर ट्रीटी की स्पिरिट को कमजोर किया है. उसने भारत के लेजिटिमेट प्रोजेक्ट में रुकावट डालने के लिए ट्रीटी मैकेनिज्म का बार बार गलत इस्तेमाल किया है. जहां तक भारत के केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर का सवाल है, पाकिस्तान को भारत के अंदरूनी मामलों पर टिप्पणी करने का कोई अधिकार नहीं है, खासकर तब जब वह भारत के नागरिकों के खिलाफ क्रॉस बॉर्डर टेररिज्म में लिप्त है. पाकिस्तान को चाहिए कि वह आत्ममंथन करे. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात. 22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%. नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी. कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेनवारा वाराणसीक भेट दितले आणि 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो फावटो दाखयतले. नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाडयो बनारस, खजुराहो, लखनौ, सहारनपूर, फिरोजपूर, दिल्ली आणि एर्नाकुलम बेंगळूर मार्गाचेर चलतल्यो. ह्या गाडयांक लागून प्रवास वेळ उणो जातलो आणि प्रादेशीक गतीशीलता वाडटली, पर्यटनाक चालना मेळटली आणि देशभरातल्या आर्थीक कार्यावळींक आदार जातलो. भारतीय सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डान मुखेल सोशल मिडिया प्लॅटफॉर्मांक आणि इंटरनेट सर्च इंजिन पुरवणदारांक फटीच्या गुंतवणूक कार्यावळी आड सुरक्षा घटमूट करपाक सांगला. फकत सेबीन नोंदणीकृत संस्थांक गुंतवणूक उत्पादनां आणि सेवांचो प्रचार करपाक मेळचे हे खातीर सेबीन ह्या प्लॅटफॉर्मांचेर जायरातदारांचे सक्तीची पडताळणी करपाची विनंती केल्या. गुंतवणूकदारांक फटीचे ऍप्लिकेशनां टाळपाक मजत करपा खातीर नोंदणीकृत मध्यस्थां खातीर वेगळी पडताळणी प्रक्रिया सुरू करपाची शिफारस नियंत्रकान केला. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आयज महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्लो आणि भोंवतणच्या गांवगिऱ्या वाठाराच्या एका दिसाच्या भोंवडेर वतले. मंत्री शेतकी आणि ग्रामीण उदरगत येवजण्यो चालीक लावपाचो नियाळ घेतले अशें शेतकी आणि शेतकार कल्याण मंत्रालयान सांगला. हे भेटे वेळार श्री चौहान थळाव्या शेतकारांकडेन संवाद साधतले आणि हुवारान पिडीत जाल्ल्या वाठारांविशीं म्हायती घेतले. केंद्रीय शेतकी आणि शेतकार कल्याण मंत्री ह्या भेटे वेळार शेतकार आणि गांवगिऱ्या वाठारांतल्या लोकांकडेन संवाद साधून कल्याणकारी येवजण्यांची प्रभावी अंमलबजावणी करपाचो नियाळ घेतले. भारतीय नौदळाचे नवे सर्वेक्षण जहाज इक्षक काल कोची नौदळ तळाचेर जाल्ल्या सुवाळ्यांत औपचारीकपणान सेवेत दाखल जाले. ह्या जहाजाक लागून नौदळाची देशी क्षमता वाडटली. नौदळ प्रमुख एडमिरल दिनेश के त्रिपाठी हांणी कार्यावळीची अध्यक्षता केली. कोलकाता हांगाच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स आनी इंजिनियर्सांनी बांदिल्लें इक्षक जहाज सरकाराच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाचें व्हड यश आसा. तांच्या बांदकामांत 80% परस चड स्वदेशी साहित्याचो उपेग जाला. दक्षिण नौदळ कमांडांत तैनात जाल्ले हे आपल्या वर्गाचे पयले जहाज जावन आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेनवारा नवी दिल्लीत कायदेशीर मजत दिवपाची यंत्रणा घटमूट करपा विशींची राष्ट्रीय परिशदेचें उक्तावण करतले. एका निवेदना प्रमाण प्रधानमंत्री राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणान तयार केल्ल्या कम्युनिटी मेडिएशन ट्रेनिंग मॉड्यूलची सुरवात करतले आणि ह्या मेळाव्याक लोप करतले. 2 दिसांच्या परिशदेंत कायदेविशयक मजत बचाव सल्लागार प्रणाली, पॅनल, वकील, नेम, कायदेशीर स्वयंसेवक, स्थायी लोक अदालती तशेंच कायदेविशयक सेवा दिवपी संस्थांच्या आर्थीक वेवस्थापना सारख्या कायदेविशयक सेवा चौकटीच्या म्हत्वाच्या पैलूंविशीं विचारविनिमय जातलो. हवामान खात्यान आयज तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल आनी कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच आंध्र प्रदेश, केरळ, माहे आनी दक्षिण कर्नाटकांतल्या कांय सुवातांनी गडगड आनी जगलां मारून पावस पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 48 वरांत मध्य भारतात उण्यांत उणें तापमान 2 ते 4 अंश सेल्सियस देंवपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केलां. गोंयांत चलतल्या फिडे बुद्धीबळ संवसारीक कप 2025 सर्तीत तिसऱ्या फेरयेत सुवात मेळोवपा खातीर आयज 8 भारतीय खेळगडे दुसऱ्या फेरयेत टाय ब्रेकांत खेळटले. आर प्रज्ञानन, विदित गुजराती, निहाल सरीन, प्रणव VSL, नारायणन, कार्तिकेयन, मुरली, प्रणेश M आणि रौनक साधवानी, डी गुकेश, अर्जुन एरिगेसी, पेंटाला हरिकृष्ण, दीप्त्यान घोष आणि कार्तिक वेंकटरामन ह्या खेळगड्यांचो हातूंत आस्पाव आसा. आपल्या क्लासिकल खेळांनी जैत मेळोवन तांणी तिसऱ्या फेरयेत पावल घाला. गोंयांत 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर मेरेन फिडे विश्वचषक 2025 सर्त सुरू आसा, जातूंत संवसारांतले नामनेचे खेळगडे वांटेकार जाल्यात. हो खेळ पळोवपाक सगळ्या खातीर उक्तो आसा. तिकिटां विशींची म्हायती worldcup2025.fide.com चेर आसा. खेळा मोग्यांनी हाचो मुजत लाव घेवचो. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत वंदे मातरम ह्या राष्ट्रगिताक 150 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान वर्सभर चलपी यादिस्तीक कार्यावळींचें उक्तावण करतले. बिहार वेंचणुकेच्या दुसऱ्या पावंड्या प्रचार पावलो तेंगशेर. काल पयल्या पावंड्यार जालें विक्रमी 64.66% मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेनवारा वाराणसीक भेट दितले आणि 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो फावटो दाखयतले. भारतीय सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डान मुखेल सोशल मिडिया प्लॅटफॉर्मांक आणि इंटरनेट सर्च इंजिन पुरवणदारांक फटीच्या गुंतवणूक कार्यावळी आड सुरक्षा घटमूट करपाक सांगला. आणि गोंयांत चलतल्या फिडे बुद्धीबळ संवसारीक कप 2025 सर्तीत तिसऱ्या फेरयेत सुवात मेळोवपा खातीर आयज 8 भारतीय खेळगडे दुसऱ्या फेरयेच्या टाय ब्रेकांत खेळटले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.